श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण बघणार आहे कापराचे काही उपाय. या कापराच्या उपायाने तुमच्या घरामधील नकारात्मकता पूर्ण निघून जाईल आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये चुंबकासारखे आकर्षित होईल. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक ग्रहदोष आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर उपाय केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात. याशिवाय घरातील काही खास ठिकाणी कापूर ठेवल्याने अनेक फायदे होतात. कापूर जाळल्याने वातावरणात सकारात्मकता येते. त्यामुळे पूजेत कापूर अवश्य वापरला जातो. विशेषतः कापूर जाळून आरती करणे सनातन धर्मात अत्यंत शुभ मानले जाते. घरामध्ये रोज कापूर जाळल्याने देखील खूप फायदा होतो. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते. नकारात्मकता दूर होते. अनेक ग्रहदोष आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर उपाय केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात. याशिवाय घरातील काही खास ठिकाणी कापूर ठेवल्याने अनेक फायदे होतात. जे लोक आर्थिक समस्यांचा सामना करीत आहेत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायद्याचा आहे. सकारात्मकतेसाठी कापराचा काय उपाय आहे हे आता आपण बघणार आहोत. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तसेच सकारात्मकता आणि तो विरघळल्यावर नवीन कापूर पुन्हा ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते. तसेच घरातील सदस्यांना मन शांती मिळते. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कापराचे काही उपाय. जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर शुक्रवारी एक उपाय करा. यासाठी सकाळी आंघोळ करून कापराचा तुकडा गुलाबाच्या फुलामध्ये ठेवा. त्यानंतर संध्याकाळी हा कापूर जाळून दुर्गा देवीला ओवाळा. याचा तुम्हाला नक्की चांगला फायदा होईल. आर्थिक लाभासाठी काय उपाय आहे? घरामध्ये बरकत आणि धन येण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात 4-5 लवंगा आणि 1-2 कापूर जाळावे. यामुळे घरात सुख शांती टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. हा उपाय रोज काही दिवस करायचा आहे. चांगली झोप येण्यासाठी. झोपेची समस्या असेल तर वारंवार भांडणे होत असतील तर कापराचा तुकडा बेडरूममध्ये ठेवा. यामुळे रात्री कोणत्याही त्रासाशिवाय चांगली झोप मिळेल आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होईल. असे हे कापराचे काही उपाय आहेत. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला चांगला अनुभव येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.